स्वर्गीय मंगेश गावकर आणि स्वर्गीय दिलीप काटोळे यांना अभिवादन करून आजच्या या आदिवासी कल्याण खाते आणि युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स यांच्या जोडपावन घडून आलेल्या ह्या प्रेरणा दिनेच्या निमित्तान तुमकां सगळ्यांक हांव मानाचो सलाम करता, मानाचो मुजरो करता। कारण येदो व्हडलो फाट हो सभागृह त्यात मंगेश आणि त्याच दिलीप यांच्या यादिष्ट आणि ज्यो भावना तुम्ही आज प्रेरित केल्ले आसा आणि मुखार या दोघांच्या पासून आनी कितें प्रेरणा घेवपाक जाय हे सगळे आणि त्यांच्यो आठवणी ह्यो सातत्यान प्रत्येकाच्या मनामनान नसान तश्योच उसळपाक जाय अशें म्हाका दिसता। म्हणून तुमकां सगळ्यांक म्हजो मानवनाचो नमस्कार। म्हाजेर आशिल्ले आणि ज्यांनी सुंदर असे विचार तुमच्या मुखार मांडिल्ले म्हजे इश्ट आणि सावड्डे मतदारसंघाचे आमदार, गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाचे चेअरमॅन श्रीमान डॉक्टर गणेशजी गावकर, त्याचप्रमाणे ज्यांचा उल्लेख आणि त्यांनी आपले तुमच्या सगळ्यांच्या मुखार आपली भावना आणि या समाजा खातीर दिल्ले योगदान, उठाचे सगळ्याच पयलूचे फाउंडर अध्यक्ष आणि आताचे फाउंडर प्रेसिडेंट आमचे सगळ्यांचे सल्लागार आदरणीय प्रकाश शिबळे, आमचे एसटी एससी कमिशनर, एससी एसटी कॉर्पोरेशनाचे चेअरमॅन, त्याचप्रमाणे ट्रायबल वेलफेअरचे डायरेक्टर, हांगा उपस्थित आशिल्ले तमाम म्हणजे युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्साचे खडेगाज खामे, ज्यांच्या प्रत्येक दिसान दीस हो युनायटेड ट्रायबल असोसिएशनाचे हे आंदोलन खूप मुखार गेल्ले आशिल्ले। पण एक गोष्ट तुमकां सगळ्यांक हांव नमूद करपाक सोदता ह्याच वेळाचेर, कारण जे मालगडे ह्या माचयेचेर बशिल्ले आसात ताणें निस्वार्थपणान ह्या समाजा खातीर आपलें योगदान दिल्लें आसा। कसलीच तरेची अपेक्षा, कसलीच तरेची आशा न बाळगता फक्त दोळे मुखार एकूच ध्येय, एकूच एक ह्या समाजाची उदरगत, हो समाज आज शोषितताय आसा, चिड्डिल्लो आहा, माड्डिल्लो आसा अशें सगळ्यांक एक आवाज म्हणल्यारूच युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स। आणि म्हणूनच सरकाराच्या वरवीं ह्या प्रेरणा दिनाचें आज आयोजन जाल्लें आसा। कितें जालें कितें न जालें म्हाका दिसता प्रत्येक वक्त्यांनी आपल्या संभाशणांतल्यान संवादांतल्यान तुमचे मुखार पावयलें आसा। आज आमी कितें कमयलें, आमी कोण आशिल्ले, कोण आसात आणि आमकां मुखार कितें जावपाक जाय हो म्हाका दिसता प्रत्येक ह्या दिसाच्या निमित्तान संपूर्ण गोंयचो अनुसूचित जमात जो समाज जो आसा आणि खास करून शिकिल्ले, सवरलेले आणि सरकारी जे नोकर जे आसात, ज्यांका ह्या आंदोलनाचो त्यांचो काडीचो सहवास नसतना आपोआप तांकां मेळिल्ले आसात। हांव आपोआप हो शब्द कित्याक वापरतलो, हांव थोडोसो उखडपणान उलोवणारो मनीस। कारण ज्या आमचे पिंड जे आसा पळय ते पिंड एका राजकारण म्हणून जन्माक आयलें ना, एक समाजकारणाचे एक विरोध घेवन ज्या अन्याय जाल्लो त्यांचेर आवाज उठोवपा खातीर आमी ह्या धर्तरेचेर जन्माक आयिल्ले आसात। आणि म्हणूनच ह्या सगळ्यांचो गेली जशी गणेश बाबान म्हणिल्लें आसा की ज्यांनी फायदो घेतिल्लो आसा त्या लोकांचे म्हणणें आहा कोंकणी काम जालें वयस जालें अशे बरेचशे जावन आसात। बरेचशे जाणांनी आपल्या वैयक्तीक फायद्या खातीर समाजाचो वापरूय केल्लो आसा। पण ज्या वेळाचेर भायर ज्या वेळाचेर आंदोलनां बीन जातात त्या वेळाचेर बरेचशे टिकाय आमकांय सहन करचे पडटा। आमकां कित्याक सहन करचे पडटा? प्रकाश वेळीक म्हणू नाकात, आमचे आदरणीय आमदार म्हणू नाकात, हांव म्हणू नाकात, आमी एक राजकारणांतल्यान मुखार आयिल्ले मनीस ह्या हाजेर पाविल्ले आसात। आणि ज्या वेळाचेर हें आंदोलन जालें त्या वेळाचेर त्या आजचे जे तरणाटे जे आसात, युवक जे आसात, ते युवकांक मिसगायड करपाचे बरेचशे जाण प्रयत्न करतात, ज्यांनी ह्या आंदोलनात केन्ना सहभागात जाले ना, केन्ना एक फूल ताची पाकळी किंवा एक कुस्कुट भर योगदान दिलें ना। हे लोक
बरेचशे आजच्या तरणाट्यांक आज वेगळ्या मार्गान किंवा वेगळ्या दिशेन वळपाचो प्रयत्न करतात. आणि कितें चल्लां म्हाका दिसता म्हजे ह्या कारकिर्दीन ज्या वेळाचेर ह्या समाजा कडेन आमी जोडिल्ले आसात आनी केन्नाच खंयच्या एका नेतृत्वाचेर केन्ना उलयले ना. म्हाका दिसता त्या फाटल्या ह्या रवींद्र भवनाक हांवें बरेच मातशें भाशणूय केल्लें आशिल्लें, बरेचशे जाणांक जळजळटूय जाल्लो आशिल्लो, जळफाटूय जाल्लो आशिल्लो. आनी म्हणूनच एक गोष्ट आमी लक्षांत सोदतात की हांव जो हांगसर जो पाविल्लो आहा किंवा गणेश बाब गांवकर जो पाविल्लो आसा किंवा प्रकाश वेळपाची जी कारकिर्द जी आसा ती ह्या आंदोलनाचो फायदो केन्नाच घेतले ना आनी केन्नाय जालें ना. हें वारंवार हांव ह्या तुमच्या माध्यमांतल्यान तुमी सांगपाची गरज आसा. कारण जे वेळाचेर हें आंदोलन जालें 2011 आनी तेजे वेळाचेर 2012 ज्या वेळाचेर निवडणूक जाली त्या वेळाचेर त्या निवडणुकींतल्यान जैतिवंत जाल्लो फक्त एकटोच आसा, तो म्हळ्यार गणेश बाब गांवकर. प्रकाश वेळीपायन ह्या आंदोलनाचो फायदो घेतले ना. उलट जाल्यार आंदोलनाक फायदो करून प्रकाश वेळीपायक नुकसान जाल्लें आसा. कारण प्रकाश वेळीप आनी गोविंदा गावडीन निवडणूक लढयलेली आशिल्ली. हेचो अर्थ आमकां त्या आंदोलनाचो जो वापर जो केलो असो म्हणून जी आज टिका जी करतात पळय तांकां म्हाका सगळें सांगपाचें आसा की बरेचशे आजच्या युवकांक खबर ना 2012चो इतिहास कितें घडिल्लो आनी कितें ना घडिल्लो. पूण एक विशय आमी लक्षांत दवरून घेतिल्ले आशिल्ले, टिका करणारे खूब जाण आसा आनी क्रिटिसिजम वी ऑलवेज टेकन इन टू द पॉझिटिव्ह वे. आनी म्हणूनच आमी एक गोष्ट आमी लक्षांत घेतात की आमी प्रामाणीकपणान ह्या आंदोलन मुखार व्हेल्ले आशिल्ले कारण ह्या समाजाचेर जाल्लो अन्याय, ह्या समाजाचेर जाल्लो अत्याचार आणि ह्या समाजाक फक्त आपल्या राजकीय फायद्या खातीर प्रत्येक सरकाराने वापरलेलो आसा. ह्या दृष्टिकोनांतल्यान आमी त्या आंदोलन पेटयलेलें आशिल्लें. म्हाका तोखणाय दिवशी दिसता आज हांगसर ज्या तरेन प्रकाश बाबाचें भाशण जालें, ज्या तरेन आमचे वासू मेन गांवकराचें भाशण जालें, ज्या तरेन गणेश बाब गांवकराचें भाशण जालें, तातूंतल्यान अशें दिसता की तांणी म्हणलें की आनी एक आंदोलन रंगावलें, आनी एक आंदोलन रंगावलें. म्हाका दिसता तांच्या भाशणांतल्यान अशें तरेन दिसून येता की म्हाका दिसता आनी एक आंदोलन रंगोवचें पडटलें. कारण खरें म्हळ्यार आज स्टेटस मेळ्ळे नंतर आनी आज ज्या तरेन ह्या खात्याची, ज्या तरेन ह्या समाजाची उदरगत जावपाक जाय ती जाता का ना हो संपूर्ण गोंयच्या अनुसूचित जमातीच्या सोशिकतेच्या एक प्रश्नचिन्ह आसा. सांगले नंतरूच काम करप किंवा सांगून सुद्धा कितलेच काम जायना म्हणजे हे खातें कोणा खातीर काम करता हे प्रत्येक गोंयच्या अनुसूचित भावांनी आज मनान हाडपाची गरज आसा. आज आमच्या जांभळे भावान बऱ्योचश्यो योजना तुमकां सांगल्यो. खरें म्हळ्यार योजना ज्यो पुस्तकां सिटीजन चार्टर आज तुमच्या जो हातान जो आसा पळय, म्हाका तेदे वेळाचेर हांव घडी आमदारूच जावन आशिल्लो, पूण त्या योजना डिझायन, तेजे क्राफ्टिंग, तेजे ड्राफ्टिंग, तेजे क्युरेशन, तेजे डेडिकेशन, डिटर्मिनेशन सुद्धा त्या योजना भितर करपाक खूब आमी युनायटेड ट्रायबल म्हजे सकट कॉन्ट्रिब्युशन आसा. बरेचशे जाण आमी क्रेडीट घेतलें आसतलें, नो डावट क्रेडीट घेवपाकूच जाय, पण आमची एकमेव ध्येय आशिल्लें की ह्या लोकांचो त्या वेळाचेर काम जावपाक जाय. पूण ह्या समाजाचो जे वेळाचेर आमी विचार करतात, प्रत्येक सरकार जे वेळाचेर विचार आमी करतात त्या वेळाचेर फक्त आशिल्ल्योच स्किमी ज्यो आसात, योजना ज्यो आसात त्यो कॉपी आनी पेस्ट करप म्हणल्यार खातें बरे भशेन चलप आनी तेजें अचिव्हमेंट आसप हें आमी घेवपाक शकना. नवे जेन्ना काही गोष्टी, इनोव्हेटिव्ह आयडियाज ह्या समाजाची उदरगतीच्या मळाचेर किंवा तांकां मुखार हाडपा खातीर जे वेळाचेर हें खातें चलयतले त्या वेळाचेरूच आमी म्हणपाक शकता हें खातें तुमच्या आमच्या खातीर आज कार्य करता. म्हाका दोन गोष्टीचेर आज ताहो फोडून सांगपाचें आसा. खरें म्हणल्यार जे ट्रायबल भवन आमी जे म्हणटात, जे गोविंदा गावडे गेले वेळाचेर ह्या
ताबो जेदे हँडल करतले तेजे वयल्यान खूप काम करून मुखार व्हेल्लें आमकां एक आशा आसा आनी म्हाका दिसता म्हजो एक काणकोणचो किंवा नेत्रावळीच्या त्या भागातलो एक भुरगो त्या पणजेच्या शहरान रावन शिकचो सवरचो परंतु दुर्दैव आमचे ज्या दोन आमचे जे भुरगे जे आसा त्यांनी बलिदान शहीद जाले त्याचे फळ आज आमकां भोगचें पडटा सरकार जर जाय किंवा खात्याक जर जाय जाल्यार 24 तासां भितर सगळें जावपाक शकता पण 1,62,000 लोकांची मागणी ट्रायबल भवन आमकां निमत सांगतात आमकां कारण सांगतात म्हणजेचे अधिकारी जे असतात ते अधिकाऱ्यांकडे बोर्ड ना का ते मुद्दम दवरलेले आसा ही एक मनान सुद्धा पाल आज चुकचुकपाक लागिल्ले आहा आज बरेचशे भुरगे आमचे दोतोर जावपाक सोदता इंजिनियर जावपाक सोदता भायर वचून अभ्यास करून आपले ह्या गोंयच्या आनी अनुसूचित जमातीच्या मुखार वचपाक सोदता एक योजना काडली एकलव्य कोचिंग योजना कितें परिस्थिती आहा योजना पानाचेर हाडली पण जेदे वेळाचेर जे खात्यान काम करणारे जे अधिकारी जे आसात तांकां ह्या समाजाची किंवा ज्या लोकांक कितें जाय ते मांडपाची जर भावना जर ना म्हाका दिसता हे लोक जे आसात ते फक्त पगारा खातीर काम करतात का कितें कारण ज्या ह्या लोकांक जर आपली हा समाज आणि जे कारण जी जबाबदारी आपल्या खाण्याचेर हे सरकारान दिल्ली आसा ती परिपूर्णपणे चोखपणे आमी बजावतले काय कितें आज खरे म्हळ्यार ही स्कीम जशा वेळाचेर आमी म्हणटा दोतोर उदय गांवकरान म्हणिल्ले आहा की 100 रुपये जर खर्च जर आयलो जाल्यार 75 रुपये जे आसात त्या सरकारान बेर करचे आणि 25 रुपये जे आसात ते आपले ते एप्लिकंटान किंवा तो शिकणारे भुरग्यांक बेर करचे आज 10,000 आणि किंवा 11,000च्या ट्युशन फियान कोण ट्युशन दिता ही समजूत काय आणि याचे एनालिसिस करपाची जबाबदारी कोणाची ही जबाबदारी कोणाची आज जसे उदय बाबान म्हणिल्ले आसा 4-4 लाख रुपये 1-1 लाख रुपये 1-1 लाख 40 लाख रुपये एक जर कोचिंग वालो जर घेता जाल्यार 12 आणि 13,000 रुपये दिवन ही कोचिंग स्कीम इम्प्लिमेंट करून कितें आमी भुरग्यांक दाखोवपाक शकता म्हणजे ह्या समाजातलो भुरगो मुखार सरपाचो ना काय कितें ह्या समाजाच्या भुरग्यांक पयशे ना म्हणून खंय तर फॅक्टरीन वचपाचें काम करपाचें किंवा कुळागरांत शिकपाचें एग्रीकल्चरान काम करपाचें काजू काडपाच्यो म्हाका गोळे साक माथ्यार घेवपाचें हीच परिस्थिती निर्माण करून दवरपाचे प्रश्न काम करतात म्हणून हांव सदांच म्हणटा रातचे ढोसले आणि सकाळची निवळता थोडेशे मातशे हँगओव्हर जाता मनीस हँगओव्हर जाल्यानंतर मनीस सरकारी अधिकाऱ्यान येवन किंवा तो कॉर्पोरेट सेक्टर असो किंवा खंयच्या एका ऑर्गनायझेशना भितर कितें डिलिव्हरी दिवपाक शकतलो कितें काम करतलो आपूण इले रातचे खेळटले आनी गटरान पडले आनी म्हणून हे लटर फटर हे खातें जाल्लें आसा अशें म्हाका तरी दिसता बोटफिडकेन कित्याक उलयचें पडटा कारण ह्या समाजा खातीर गोविंद नगावेन 61 दिसाची बळकट बदली बगिल्ली आसा ह्या समाजा खातीर आज त्या लोअर कोर्टाच्या पर्यंत त्या सुप्रीम कोर्टान पायरी चढणारे कोण जर आसा जाल्यार प्रकाश वेळीप आनी गोविंद गावडे आसा ह्याच आंदोलना खातीर त्या काणकोणच्या केपेंच्यो म्हजो भयणी ज्यो आसात सांग्यावयल्यो भयणी ज्यो आसात तांणी त्या बेतांच्या गाडयांचो मार घेतिल्लो आसा उदकाचे फवारे घेतिल्ले आसा हे लोकांक कितें खबर हे लोकांक आलायती नोकरी मेळ्ळ्या आलायती नोकरी मेळ्ळ्या आनी म्हणूनच म्हणजे मागणी आहा खरें म्हळ्यार दोतोर प्रमोद सावंत हांव हांगसरल्यान मुख्यमंत्री आणि ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटाची जी भावना आज प्रकाश वेळीपान जी मानिल्ली आहा ती खरोखर लक्ष घालपाची गरज आहा
म्हणून हांवें म्हणिल्लें की ह्या समाजात फक्त राजकारणापुरते मतापुरते त्यांनाच लागीं करपाचे आणि ज्या वेळाचेर तांकां खरोखरच गरज आसा त्या वेळाचेर तांचेर आडनदर हो खूब अन्याय जावन आसा, खूब अन्याय जावन आसा. आणि म्हणूनच म्हज्या ह्या सभागृहात उपस्थित आशिल्ल्या सगळ्या भावांक आणि भयणीक आणि म्हाका पळोवणाऱ्या आणि एकंदरीत हो प्रकार आज सबंद लाईव्हच्या माध्यमांतल्यान जे अनुसूचित जमातीचे जे लोक जे आसात, जे भाव जे आसात, जे जाणट्यो नेणटेले जे आसात, तुमच्या फुडारा खातीर सकारात्मक दृष्टिकोनांतल्यान विचार करप तितलेंच महत्वाचें आसा. सकारात्मक दृष्टिकोनांतल्यान विचार करप तितलेंच महत्वाचें आसा. म्हणून हांवें म्हणिल्लें आसा आनी एक आंदोलन रंगवचें पडटलें, मागीर खंयच्याय कारणां खातीर आसूं तें. म्हाका खबर आसलें की सरकारी जे कर्मचारी जे आसात पळय न्ही, ते एन नंबर ऑफ एक्सक्युजीस दिता, हें जावना तें जावना. अरे तें सोडोवपा खातीर म्हजे सारक्या मनशाची किंवा ह्या ट्रायबल ह्या प्रेरणा दिनाच्या निमित्यान हो सभागृह जर आमचो ताळयो जर मारपाक लागलो जाल्यार तुमची आमकां कित्याक गरज आहा? कित्याक गरज आहा? ह्या गोष्टीचो वारंवार हे भाषण जे हांव हांगसर करता पळय न्ही, तें भाषण हांव फक्त आज सभेमचार मागिल्लें आहा. पूण प्रत्येक पावला पावलाचेर ह्यो सगळ्यो काही गोष्टी दोळ्या मुखार हाडिल्ल्यो आसात, तरी आसतना निकाल मेळना, निकाल मेळना. हांवूय सरकारान मंत्री आसा, म्हजे कडेन खातीं आसा, पण प्रत्येक गोष्ट सरकारांतलो मंत्रीच करतलो हेचेर न अवलंबून रावपाक आपली जबाबदारी कितें आसा आनी आपूण सरकारांतल्यान हें काम कशें करून घेतलो ही त्या फुडाऱ्याची आणि मुखेल्याची जबाबदारी जावन आसा. आनी हें जर आमी जर करपाक जर शकले ना, म्हाका दिसता हो प्रेरणा दिन जो आहा पळय म्हाका म्हणचें दिसता की सरकारी पातळीचेर तो ऑब्जर्व करून कितें मेळोवपाचें आसा. आमच्यो समस्या ह्या अनुसूचित जमातीच्यो रडगाण्याच्या प्रत्येक प्रेरणा दिनाच्या निमित्तान जर आमकां जर परत वारंवार त्या प्रकाश वेळात जर माणसे जर पडले तर म्हाका दिसता प्रेरणा दिन सरकाराच्या बरोबर म्हणून काय करता. बरोबर प्रकाश सर? कारण त्या प्रेरणा दिनाच्या निमित्तान या खात्याकडल्यान आमकां प्रेरणादायी अशें एक शब्द, प्रेरणादायी अशें काम केले त्या अधिकाऱ्यांचे कौतुक करपाचो सोहळो म्हणल्यार प्रेरणा दिन. पूण हें जायना म्हणून ह्यो सगळ्यो काही गोष्टी उलयचे पडटात. बरेचशे जाण दिसता आसतलो बेधडक उलयतात, येस म्हजो जगूत आनी म्हजें पिंडूच त्या खातीर आयलें. मग ताका कारणीभूत एखादो 100% सरकार आसतलो किंवा खात्याचे अधिकारी असतले, कारण खात्याचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली जर काम जर करतात जाल्यार ते खाते त्यांनी सोडून वयचे. होय म्हजो निर्वाळेचो सल्लो ह्या सगळ्यांक जावन आसा. पण माझ्या समाजाकडे लागणारे ज्यो ज्यो काही गोष्टी ज्यो आसात, ज्यो ज्यो काही गोष्टीच्यो मागण्यो आमी मांडिल्ल्यो आसात त्यो मागण्यो पूर्ण जावपाक जाय, कारण हो कॉन्स्टिट्युशनल अधिकार जावन आसा. फंडामेंटल बेनिफिट्स त्या लोकांक खातीर मेळपाक जाय, म्हणून अधिकाऱ्यांनी काम करपाची गरज आसा. आयडी एप्लिकेशन बरोबर तेच घेतलें, नवे कितें तरी त्या लोकांक दिया, त्यांची उदरगत करा. असं तेच फक्त फायनान्स प्रॉब्लेम एफरीचो प्रॉब्लेम्स आमकां सांगू नाका, तो त्या समाजा भितर सांगू नाका. फायनान्स कशें निर्माण करपाची जबाबदारी तो मनीस त्याचे नियुक्ती केल्ली आसा. प्रत्येक गाडी गांवठी जर आमी फायनान्साची क्वेरी आहा, हे क्वेरी आहा, ते क्वेरी जर असं जर म्हणून आमी म्हणपाक लागले तर म्हाका दिसता समाज आणि ज्या कारणां खातीर सरकार म्हणटा, सरकार म्हणल्यार लोकांचे डोळे जावन आसा, सरकार म्हणल्यार लोकांचे कान जावन आसा, सरकार म्हणल्यार लोकांचे तोंड जावन आसा. हे जर उगडे मनान जर भावना त्या युनायटेड ट्रायबल असोसिएशनाचे सगळे जर पदाधिकारी प्रत्येक पावलो पावली त्या तरबारी जर मानतात आणि ताका जर न्याय किंवा ते मुखार जर वचना जाल्यार रे आंध्रे भय रे मुखे हेच आमकां पळोवपाक मेळटा. आणि म्हणूनच हांव परत एकदां सगळ्यांकडेन उपस्थित आशिल्ल्यां कडेन मागणी करता, न्हिदले सोंपले
जागे रावात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवण जो आमकां मंत्र दितलो तेजे उल्लेख करताना म्हणजे 2 शब्द सोपयता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकिल्ले आहा, संघटितूच जाल्ले आहा. संघर्षही केल्लो आसा पूण संघर्ष परत जर करचो जर पडलो सगळं मागे आनी ह्या लोकशाही कितें आहा. आणि दुसरी गोष्ट आम्ही शिकिल्ले सवरलेले असतात त्या डॉक्टर बाबासाहेबांनी आमकां सांगिल्ले आहा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो तो प्राशन करील तो कधीही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जगायचं असेल तर ताठमानेने जगा, स्वाभिमानाने लढा आणि कधीही मरण जर आलं तर ते हाहार करून स्वीकारा. कुणासाठी? तुमच्या येणाऱ्या भावी पिढीसाठी. म्हणूनच एवढंच म्हणे, पुढच्या वर्षीचा 2025चा जो प्रेरणा दिन जर आहे त्याच्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी आज खात्यानं आणि सरकारनं ठसास लावायला पाहिजे. ही आमची आजच्या या सभेतून शिकवणी आहे. आणि खात्याचे संचालक आहे, उपसंचालक आहे, सगळे कर्मचारी आहेत. आम्हाला कारण सांगता त्यावर कारण मीमांसा करून या समाजाला न्याय हक्क लढण्यासाठी प्रवृत्त करू नका. तर त्यांना तुमच्या शाबासकी देण्यासाठी तुम्ही तो दिवस निर्माण करा. एवढंच मी या मंचावरून तुम्हाला सांगू इच्छितो. परत एकदा तुम्हा सर्वांचं शांतपणे, मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी माझे भाषण ऐकलेले असं. बरेचशे जण म्हणजे फाल्यां टिकाय जातली, म्हाकाय खबर आहा. बरेच जण फाटल्यान उलयतले पण कोणाक आपसतात ना म्हजे मुखार उलोवपाचे. त्यांना सदांच म्हणटा की फाटल्यान जे उलोवणारे जे आसात पळय ते फाटल्यान फुडे घालणारे जे आसात पळय ते बेवान लोक आहा. गोविंद गावडे मुखावयल्यान लढटा, फाटल्यान केन्नाच लढना. आणि म्हणून तुम्ही लढटले, तुम्ही मुखार वतले, कोणाक भिय नासतना तुम्ही मुखार वतले. हे म्हजे आज तुमकां उलो आसा. तुम्ही ते करतले आणि केन्नाय गरज जर पडली जाल्यार तुम्ही मुखावयल्या प्रत्येक उल्याक तुम्ही साथ दितले अशी अपेक्षा बाळगून हांव म्हजे 2 शब्द आटोवपाक